स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोतांवरची कारवाईची टांगती तलवार आणखी पुढे सरकलेली आहे। आज होणाऱ्या स्वाभिमानीच्या चौकशी समितीसमोर सदाभाऊ हजर राहणार नाहीत, त्यामुळे 21 जुलैला होणाऱ्या बैठकीमध्ये सदाभाऊंचा फैसला होणार आहे। स्वाभिमानीमधून सदाभाऊंना घरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान राजू शेट्टींच्या मनाचा थांग अजूनपर्यंत लागलेलाच नाही आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये फूट अटळ असल्याचा घणाघात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवरती केलाय। दरम्यान आम्ही काही याच मुद्द्यांवरती सदाभाऊ खोत यांच्याशी संवाद साधलेला आहे, पाहूया। सध्या जी काय चाललेलं आहे स्वाभिमानीमध्ये, तुम्हाला आज काही पुण्यात हजर राहायला सांगितलेलं आहे, अल्टिमेटम काहीतरी प्रकार आहे, काय नेमकं हे काय चाललंय, किती दिवस चालणार आहे? एकंदरीत चळवळीमध्ये जे काही अलीकडच्या काळामध्ये काही लोक हौशे गौशे नवशे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक दर्जा सोडून कार्यकारिणीमध्ये चर्चा गेल्या आणि त्यावर नेतृत्वानं विश्वास ठेवून की ज्यांच्या चळवळीशी काही योगदान नाही अशी काही माणसं त्या चळवळीमध्ये घुसली आणि त्यांच्यावर आधारित चौकशी समिती नेतृत्वानं नेमली। मी त्या चौकशी समितीचं स्वागत करतो आणि निश्चितपणानं चौकशी समितीला मी सामोरे जाणार आहे, कारण मला त्यांच्याकडून 2 दिवसापूर्वी प्रश्न आलेले आहेत। माझं त्यांचे काय आक्षेप आहेत, परंतु परत चौकशी समितीचा अध्यक्षांचा फोन आला की अजून काही प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत, त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे। तर मी म्हणलो की एकत्रित सगळे प्रश्न करा आणि मला पाठवून द्या की जेणेकरून मलाही त्याच्यावर दीर्घ स्वरूपाचा अभ्यास करता येईल। मला वाटतं की अजून काही माझा अभ्यास शिल्लक राहिला असावा, त्यातून काही मला नवं शिकायला मिळेल आणि निश्चितपणानं ते सगळे प्रश्न आले की त्याच्यावर सविस्तर उत्तर तयार करून चौकशी समितीला मी सामोरे जाणार आहे। असे काय काय प्रश्न आहेत नेमके भाऊंना विचारणार आहे? असे कुठले प्रश्न आहेत? काय असतं की या चळवळीमधला एक मी शिस्तीचा पाईक आहे, कारण अनेक वर्ष मी शरद जोशींच्या बरोबर काम केलं। राज्य कार्यकारिणीमध्ये एखादा घेतलेला निर्णय तो चुका बरोबर ह्याच्यापेक्षा तो एकदा घेतला गेला की तो सगळ्यांनी मान्य करायचा, अशी शिस्त ही पूर्वीपासूनच आहे। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कार्यकारिणीने तो घेतलेला निर्णय आहे, परंतु मला वाटतं मला जर त्या ठिकाणी बोलवलं असतं तर मी निश्चितपणानं सविस्तरपणानं उत्तर दिले असते, परंतु त्या ठिकाणी सगळे पदाधिकारी होते, कार्यकर्ते कोण नव्हते। परंतु माझ्यावर जे बोलले ते सगळे कार्यकर्तेच बोललेले होते आणि पदाधिकारी काही जे बोलले ते अगदी सोबरीचा सल्ला अनेक पदाधिकाऱ्यांनी दिलेला होता। एका बाजूला पदाधिकाऱ्याची बैठक म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला की जे गावातल्या ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये सुद्धा निवडून येऊ शकणार नाहीत अशाने त्या ठिकाणी आरोप करायचे आणि त्या आरोपावर आधारित चौकशी समिती स्थापन करायची। मला वाटतं की हे प्रलंब व्यक्ती स्वातंत्र्याचं लक्षण नाही आहे की एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवावी अशा पद्धतीने यांना संघटना चालवायची आहे का काय, हा माझ्या मनामध्ये आता पडलेला प्रश्न आहे। तुपकरांनी राजीनामा दिला, खासदार साहेब म्हणतायत की भाजपचा पाठिंबा काढून घ्यायचा, यासाठी तुम्ही राजीनामा द्यावा पक्षाकडे, अशा रीतीसाठी हे प्रेशर टॅक्टिक्स आहे? ह्या सगळ्या घडामोडी गेली 6 महिने झालं मी ऐकतोय। मला वाटतं याच्यावर सत्यामध्ये सगळं हे उतरल्यानंतरच बोलणं उचित ठरेल। स्वाभिमानी संघटनेत फूट समोर दिसायला लागली, तुम्हाला वाटतंय तसं होईल? फूट स्वाभिमानीमध्ये पडावी या विचाराचा मी नाही आहे, परंतु मी अनेक वेळा वारंवार सांगितलेलं आहे की मला चळवळीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करायचं आहे। तुम्ही माझ्या हाताला धरून मला बाहेर काढू नका, परंतु मला बाहेर काढण्यासाठी काही कुलुप्त्या लढवल्या जात असतील तर हे योग्य नाही आहे। जरी मला या चळवळीमधून बाहेर काढलं तर मग निश्चितपणानं
मी माझ्या शेतकऱ्याशी एकनिष्ठ राहून शेतकऱ्यांच्या बरोबर या राज्यामध्ये मी काम करत राहीन. शेतकऱ्यांचे जे जे काही प्रश्न असतील ते हातामध्ये घेईन आणि ते प्रश्न सगळे हातामध्ये घेऊन मी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये कामाची नव्या दमानं सुरुवात करेन. त्यामुळे तो माझ्यासमोर काही फार मोठा प्रश्न नाही आहे. परंतु एकंदरीत सगळी परिस्थिती जर बघितली तर आपल्या लक्षामध्ये एक असं येईल की हा वाद मुळामध्ये का तयार झाला. कारण याच्या मुळाशी जावं लागेल. कारण हा वाद आता व्यक्तिगत वाद हा संघटनेच्या पातळीवर नेला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये विनाकारण कार्यकर्त्यांना ओढलं गेलेलं आहे. याचं मला दुःख वाटत आहे. बिचाऱ्या कार्यकर्त्यांची ह्याच्यामध्ये काही चुकी नसताना त्यांना उभा केलं जात आहे माझ्या विरोधामध्ये. काय मला असं वाटतं की ही लढाई दोन व्यक्तीमधली होती, ही लढाई संघटनेची नव्हती. काय परंतु दोन व्यक्तीमधली जरी ही लढाई असली तरी संघटनेच्या हिताला बाधा पोचेल असं वर्तन करायचं नाही असं मी पहिल्यापासून ठरवलं. आणि ते जर मला करायचं असतं तर मी माझ्या पाठीराख्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र एखादी बैठक घेतली असती, त्यांच्याबरोबर चर्चा केल्या असत्या. पण मला असं पण तशी वेळ जर आणली संघटनेने तर त्या मार्गाने जावं लागेल. नाही असं आहे की चळवळ दुभंगणं हे शेतकऱ्याच्या हिताचं नाही आहे. ती एकसंघपणानं राहणं शेतकऱ्याच्या हिताचं आहे. परिस्थिती तशी यायला लागली. परंतु अलीकडं परिस्थिती तशी निर्माण व्हायला लागलेली आहे. काही माणसं परिस्थिती तशी निर्माण करत आहेत आणि ही परिस्थिती निर्माण करत असताना मग शेवटी असं असतं की जे नेतृत्व असतं आतापर्यंतचा इतिहास आहे राजकारणामध्ये, ते नेतृत्व त्याच्या मनात जे असतं तेच सगळ्यांनी मान्य करावं अशी भूमिका ही नेहमी नेतृत्वाची राहिलेली असते. आणि मग त्या दरबारामध्ये जे काही लोक असतात मग ते नेतृत्व कसं बरोबर आहे याचं गुणगान करत असतात. हा सगळ्याच नेतृत्वांच्या बाबतीतला प्रश्न आहे. परंतु इथं 3-4 लोकांच्या मुळं जे काही त्यांच्या अवतीभोवती आहेत त्यांच्यामुळं संघटना खऱ्या अर्थानं आज डावावर लावली गेलेली आहे आणि हे मला योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये मला बोलायचं झालं तर मी सांगेल की तळ हातावर चटणी भाकरी घेऊन महाराष्ट्रातले कार्यकर्ते बिचारी गेली अनेक वर्षे लढलेले आहेत. मी खऱ्या अर्थानं त्यांना सलाम करतो. ते जरी कार्यकारिणीमध्ये माझ्या बाबतीमध्ये काही पातळी सोडून जरी बोलले असले तर त्या बिचारांचा दोष नाही. कारण प्रत्येक माणूस हा नेतृत्वावर प्रेम करूनच त्या संघटनेमध्ये काम करत असतो. तसं आम्ही सगळ्यांनी अगदी माझ्यासह सगळ्यांनी नेतृत्वावरती तुफान प्रेम केलेलं होतं आणि अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत या नेतृत्वाचा चेहरा नेण्यामध्ये अनेकांचा सहभाग होता. हा चेहरा नेण्यामध्ये मी सुद्धा रक्ताचं पाणी केलेलं होतं. परंतु सत्तेचा सगळा काळ जर बघितला तर 10 महिन्याचा काळ आहे. मी अनेक वेळा सांगितलं 4 महिने माझ्या 100% आजारपणामध्ये गेलं. राहिलेलं 6 महिने त्यातलं अधिवेशन, जिल्हा परिषद, नगरपालिका, असा काय 60 वर्षाचा इतिहास 6 महिन्यामध्ये सदाभाऊनं बदलून टाकलेला आहे आणि त्याची एवढं जणू आसोय आलेला आहे. मला सुद्धा काही कळायला मी सुद्धा अचंबित झालो. 6 महिन्यात असं काय मोठं परिवर्तन सदाभाऊच्या मध्ये घडलं. 6 महिन्यामध्ये काय सदाभाऊंना असं धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार होतो. नेतृत्वच अनेक वेळा म्हटलेलं होतं की राज्यमंत्र्याला कॅबिनेट बैठकीला बसू देत नाही, तर राज्यमंत्र्याला कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. असं जर असेल तर मग काय एवढं मोठं काय आबाळ कोसळलेलं होतं किंवा सदाभाऊमुळं सगळी संघटना अडचणीत आली. आणि मला वाटतं की हे मोठ्या मनाचं लक्ष नाही असं मला वाटत नाही. आणि एका बाजूला तात्विक राजकारणाचा मुलामा नुसताच चढवायचा. मग आम्ही कोल्हापूरमध्ये काय केलं? कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेमध्ये एका बाजूला मला माझा मुलगा उभा राहिलो घराणेशाही म्हणून विरोध केला. मग कोल्हापूरमध्ये काय केलं? कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना ज्यांना पाठिंबा दिला महाडिक यांना, आता ते महाडिक काँग्रेसमध्ये आमदार, त्यांच्या सुनबाई BJP मधनं जिल्हा परिषदेला अध्यक्ष, मुलगा BJP मधून आमदार, पुतण्या राष्ट्रवादीतून खासदार आणि त्याला स्वाभिमानीचा पाठिंबा.
अध्यक्ष व्हायला आणि त्यातून पुन्हा मी महिला व बालकल्याण सभापती पद घेतलं. त्या ठिकाणी तसं सांगलीला इकडं BJPला पाठिंबा, तिकडं बुलढाण्यामध्ये गेला तर काँग्रेसला पाठिंबा. मग ही कुठली विचारसरणी आहे? आणि मग एका बाजूला ही तर नाही का घराणीशाही आली, म्हणजे स्वतःला सावरण्यासाठी दुसऱ्याला आरोपी करून, दुसऱ्याला शाप देऊन, दुसऱ्याला लहान समजून, लहान मानून कधी मोठं होत नसतं. मोठं व्हायचं असेल तर सगळ्यांना एकाच चष्म्यातनं बघणं गरजेचं असतं. याच्यामध्ये जयंत पाटलांचा कितपत रोल आहे? ह्या राजू शेट्टी आणि सदाभाऊमध्ये वाद निर्माण करण्यात जयंत पाटील आहेत असं जे बोललं जातं, तुमच्याकडनं थोडेफार आरोप झाले तशा पद्धतीचे, काय नेमकं याच्या मागे? नाही, मला वाटतं बागडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लढत होती ती जयंत पाटील विरुद्ध सदाभाऊ खोत. त्यावेळी माझ्या नेतृत्वानं माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं. मग माझं नेतृत्व माझ्या पाठीशी उभा राहिलं नाही. मी एकाएकीपणानं लढलो तिथं राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये. आता यातून काय बोध घ्यावा, भविष्यकाळात काय निघेल मी काही असं म्हणणार नाही, कारण मी माझं ओझं कुणाच्या पाठीवर मी निश्चितपणानं लादणार नाही. परंतु काळ आणि वेळ आणि काळाच्या पोटात काय दडलंय मला माहीत नाही, पण हळूहळू सगळं दिसायला सुरुवात होईल. तर सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यातले वाद आता टोकाला पोहोचल्याचं या मुलाखतीमधून दिसतंय.